जातीवरून सारखे मोर्चे काढणं चुकीचं आहे असं परखड मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलेलं आहे। रोखठोक बोल नाना पाटेकरांनी बोललेले आहेत। मी या जातीचा मी त्या जातीचा हे पटत नाही। मराठा दलित ब्राह्मण म्हणावंसं का वाटतं? मी भारतीय आहे असं का म्हणत नाही? जय महाराष्ट्रला खास मुलाखत देताना नानांनी हा ज्वलंत सवाल उपस्थित केलाय। सर्वसामान्यांना वाटून खाणं चाललं आहे, अराजकाची वाट पाहतोय का आपण? अशा प्रकारचा उद्विग्न प्रश्न राजकारणावरनं व्यथित असलेल्या नाना पाटेकरांनी विचारलाय। गडकोट हीच शिवाजी महाराजांची स्मारकं, गडकोटांची डागडुजी करा, स्मारकं बांधून काय होणार? अशा प्रकारे शिवस्मारकाच्या मुद्द्यावर नाना पाटेकर यांनी टीका केलेली आहे। पण सारखे मोर्चे काढणं आणि मी ह्या जातीचा मी त्या जातीचा मी ह्या समाजाचा मी त्या हमेचा हे मला पटत नाही। सगळे निकष हे आर्थिक असायला हवेत। पण तरी मोर्चे निघतात ना? चुकीचं आहे रे। मला तू जात विचारलीस का आजपर्यंत? तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी म्हटलं का तुला की मी दलित आहे म्हणून माझा परफॉर्मन्स समजून घे, किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मराठा आहे? तुम्हाला माहितीच नाही। तुम्ही माझं काम पाहता। जात ही मनगटात असते। काही माहिती नाही काय लोकांना असं का वाटतं आणि काय सांगू इच्छिता तुम्ही? का मला ओरडून फक्त मी मराठा आहे म्हणावं असं वाटतं? का ओरडून मी फक्त ब्राह्मण आहे, मी दलित आहे? का नाही मी भारतीय आहे, मी मुसलमान आहे की हिंदू आहे महत्त्वाचं नाही आहे, मी भारतातला आहे। महाराजांचं स्मारक माझ्या डोळ्यासमोर आहे की सिंहगड आहे, रायगड आहे, कसं सिंधुदुर्ग आहे। त्याची डागडुजी व्हायला पाहिजे, कायमस्वरूपी छान असे असायला पाहिजे, तिथे सगळा इतिहास दाखवायला पाहिजे। तुम्ही नवीन स्मारक करून काय मिळणार आहे? ते पैसे तुम्हाला इथे नाही का वापरता येणार? प्रश्न आहे माझा। तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा। मला आता त्या तिथे मी सगळ्या पडक्या किल्ल्यांवर जाऊन मी तिथे शोधत असतो सगळंच, आणि मला मिळतं तिथे। तिथेच आहे रे, तिथे कुठेतरी त्यांचे पाय लागलेले आहेत ना महाराजांचे। महाराजांचे विचार मी आतल्या चबुतरामध्ये आत इथे बांधायचा आहे आणि तिथे त्या चबुतऱ्यावर महाराजांचे विचार बाणवायचे, त्याचं स्मारक बनवायचं। नुसतं मी जय शिवाजी जय भवानी नाही बोलून होणार। आता जर चित्र निवडणुका चं अनाउन्समेंट झाल्यानंतर चर्चा रंगल्या, ह्याला टाळी देणार का त्याला टाळी देणार, हा पक्ष एकत्र येणार का तो पक्ष एकत्र येणार, या युती आघाडीकडे तुम्ही कसे पाहता? काही नाही आहे, ह्या वाटण्या चाललेल्या आहेत फक्त। तुला मला वाटून खाणे चाललेले आहे। सुन्न व्हायला होतं म्हणून म्हटलं ना की रात्री झोपत असताना इतका श्वास अडकतो की वाटतं की काय उद्या सकाळी आपण जिवंतपणे उठणार आहोत की नाही? हे सगळे विचार आपल्याला रात्रभर जिवंत ठेवतील का? माझं कुठे चुकलं? उत्तर एकच येतं, मी काही करत नाही, मी षंडासारखा गप्प आहे। एकच उत्तर, मला आता उठायलाच पाहिजे, मी प्रश्न विचारायलाच पाहिजे, मी ह्यांचा हात धरायला पाहिजे, मग कधीतरी मानगुड धरायला पाहिजे। मी मरेन कदाचित, तूही मरशील, अजून एक मरशील, किती जणांना मारणार? एक दिवस कुठल्या तरी कोपऱ्यात येतीलच ना। सगळेच नाही, सगळेच नाही, काही खूप छान आहेत, त्यामुळे आशेला जागा आहे, त्यामुळे अजून तरी अराजक नाही आहे। पण त्या अराजकाची आपण वाट पाहतोय का?